सर्वोच्च न्यायालय की जेव्हा तुमचा विजय होतो तेव्हा तुम्ही आमच्याकडे येत नाही आणि जेव्हा तुम्ही पराभव होतो तुमचा तेव्हा तुम्ही आमच्याकडे ईव्हीएमची तक्रार घेऊन येता, असं कधी झालेलं नाही. सातत्याने 10 वर्ष निकाल सकारात्मक असो किंवा नकारात्मक असो, आम्ही सातत्याने म्हणतोय की मतपत्रिकेवर निवडणुका घ्यायला पाहिजे. जगामध्ये कुठे ईव्हीएमचा वापर होत नाही. मग भारतातच अट्टास कशाला? मोदी आणि शहांची एवढी ताकद असेल, जिंकण्याची खात्री असेल, त्यांनी मतपत्रिकेवर जिंकून दाखवावं. का घाबरतायत ते? एक विषय होता की महायुती सत्ता स्थापनेसाठी हालचाली करते असं असताना आता महाविकास आघाडीचं भवितव्य काय आहे? असं म्हटलं जाते की महाविकास आघाडी ही फुटू शकते. महाविकास आघाडी स्वबळाची भाषा करू, कोणी स्वबळाची भाषा करत नाही. महाविकास आघाडी घट्ट आहे. विधानसभेचे लोकसभेच्या वेळेला जेव्हा आम्ही जिंकलो तेव्हा कोणी हे प्रश्न उपस्थित केले नाही. विधानसभा निकाल हे कोणत्या पद्धतीने लागलेत आणि त्याला कोणती तांत्रिक कारण समोर आले त्याचा अभ्यास आम्ही करतो तिन्ही पक्ष. फक्त आता प्रश्न आहे स्थानिक स्वराज्य संस्थांचा. विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये फार फरक आहे. त्यावेळेला योग्य निर्णय योग्य वेळी घेतला जाईल. पण महाविकास आघाडी ही एकसंघ आहे, एकसंघ ठेवण्याचा प्रयत्न राहील. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना माननीय उद्धव ठाकरे साहेबांची यांच्यात सतत संवाद आणि संपर्क सुरू आहे. पण राऊत, स्थानिक स्वराज्य संस्थांचा तुम्ही विषय काढला. आता स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये शिवसेना युबीटी स्वतंत्रपणे स्वबळावर निवडणूक आम्ही एकत्र बसून निर्णय नाही. बघा, निवडणुका जाहीर झाल्यात का? निवडणुका घ्यायची हिंमत ते दाखवतील का अजून? जेव्हा निवडणुका जाहीर होतील तेव्हा पाहू. पण महाविकास आघाडी एक संघ आहे. अजिबात नाही. झोपले आहेत ते, गाढ झोपलेले आहेत. त्यांना शांत झोप लागलेली आहे. महाराष्ट्रात देशामध्ये जे काही प्रकार चाललेले आहेत ते त्यांच्यापर्यंत पोहोचलेले दिसत नाहीत. त्यांना इतकी शांत झोप कशी लागू शकते हा एक संशोधनाचा विषय आहे. तुम्ही संसदीय अधिवेशनानिमित्तानं दिल्लीत होता. दिल्लीत काही तुमचं काँग्रेसच्या नेत्यांशी बोलणं झालंय का? माझं राहुलजींशी, अन्य नेते राहुलजींशी माझं बोलणं झालेलं आहे. खरगे साहेबांशी आमचा संवाद झाला. शरद पवार साहेब, दिग्विजय सिंग अशा सगळ्या प्रमुख लोकांशी आम्ही एकमेकांशी संवाद दिल्लीमध्ये साधलेला आहे. बोललो, एकत्र बसलेलो आहोत. आणि हे जे निकाल हरियाणा आणि महाराष्ट्रात लागलेले आहेत त्या संदर्भात आम्ही सविस्तर चर्चा केली आणि भविष्यामध्ये काय करता येईल, काय मार्ग निघेल हे सुद्धा आम्ही त्यातून शोधण्याचा प्रयत्न करत आहोत. मग तो कायदेशीर मार्ग आहे का, आंदोलनाचा मार्ग आहे का, राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली अजून काही मोठा उठाव करता येईल का, या संदर्भात आमची चर्चा झालेली आहे. समय हो चुका है लेकिन अभी तक राज्य के मुख्यमंत्री नहीं मिले. लगातार मुख्यमंत्री चेहरे को लेकर प्रयास बताए जा रहे. देवेंद्र फडणवीस, ये आश्चर्य की बात है. भारतीय जनता पार्टी की ऐसी क्या मजबूरी है? इतनी बड़ी पार्टी, नरेंद्र मोदी जी, अमित शाह जैसे बलशाली नेता, जो अगर उनका कोई आदेश आता है तो सब मानते हैं, मानना पड़ता है, लोग उनसे डरते भी हैं. फिर भी 8 दिन का समय बीत चुका है. अभी तक पूरा बहुमत होने के बावजूद महाराष्ट्र को मुख्यमंत्री क्यों नहीं मिल पा रहा है? 132 लगभग 140 विधायक है बीजेपी के पास, यानी लगभग बहुमत है. उनके साथी है उनके पास, किसी के पास 60 है, किसी के पास 40 है, 200 से ऊपर का बहुमत है. लेकिन महाराष्ट्र को अब तक मुख्यमंत्री नहीं है. यहाँ जो केयर टेकर मुख्यमंत्री है वो गांव में जाकर बैठे हैं. कब शपथ लेंगे, कौन मुख्यमंत्री होगा, इस बारे में किसी के पास जानकारी नहीं है. क्यों हो रहा है ये? बात ऐसी है कि जो निर्णय यहाँ आया है वो बहुत ही अनैसर्गिक निर्णय है. राज्य की जनता के मन के खिलाफ आया हुआ ये निर्णय है और इस बारे में महाराष्ट्र में जगह जगह पे आंदोलन चल रहा है. बाबा आड़ाव जैसा नेता, जिनकी उम्र 95 ईयर 95 साल के है, वो आत्मक्लेश आंदोलन कर रहे हैं. हम सब उनके साथ हैं, लोग उनसे जुड़ रहे हैं. लेकिन महाराष्ट्र का मुख्यमंत्री कौन बनेगा ये अब तक का सवाल कायम है.
चलिए। अडानी के मुद्दे पर संसद एक बार फिर खारिज कर दी गई है। 2 दिसंबर तक संसद खारिज कर दिया गया। लगातार विरोधक जिस तरीके से सवाल उठा रहे हैं, अडानी पर हो या बाकी के जो मामले हैं उस पर हो, संभल का मामला हो, उस पर कोई सुनवाई। देखिए, संभल का विषय, अडानी का विषय इतना गंभीर है और इस विषय पर अगर हमको संसद में बोलने नहीं देते, आवाज नहीं उठाने देते, तो कहाँ का लोकतंत्र बचा है? कहाँ है पार्लियामेंट्री डेमोक्रेसी? लीडर ऑफ अपोजिशन और हम उनके साथ जब खड़े रहते हैं सवाल उठाने के लिए, 2 सेकंड में लोकसभा हो या राज्यसभा हो भंग की जाती है। क्यों डरते हो आप? चर्चा से, डिबेट से क्यों डरते हैं? सरकार क्यों डरती है? मोदी जी, अमित शाह जी क्यों डरते हैं? संभल पर क्यों नहीं चर्चा होती? हाँ, अडानी के मुद्दे पर क्यों चर्चा नहीं होती? कौन लगता है अडानी आपका? और संभल में ये दंगे कौन स्पॉन्सर कर रहे हैं? ये जानकारी हमारे पास है। थैंक यू।